दुसऱ्या युनिटचं तिसरं चॅप्टर आहे स्वयंचलित समाशोधन गृह, ॲटोमॅटेड क्लिअरिंग हाऊस. स्वयंचलित समाशोधन गृहाद्वारे विविध प्रकारचे नावे आणि जमा व्यवहार केले जातात. स्वयंचलित समाशोधन गृह हे पूर्णपणे संगणकीकृत आहे आणि यात सहभागी संस्थांच्या इलेक्ट्रॉनिक व्यवहाराचे समायोजन केले जाते. समायोजन म्हणजे जमा आणि नावे, डेबिट क्रेडिट जे काही व्यवहार होत असतील त्या व्यवहारांचे समायोजन केले जाते. आणि भारतात स्वयंचलित समाशोधन गृह हे इलेक्ट्रॉनिक समाशोधन गृह या नावाने ओळखले जाते. यात मायकर तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण आणि इलेक्ट्रॉनिक समाशोधन प्रणाली या 3 बाबींचा समावेश होतो. त्यापैकी इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण म्हणजे काय ते आपण पाहू. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण EFT, याला शॉर्टकटमध्ये EFT असं म्हणतात. EFT म्हणजे पत्रमुद्रेचा वापर न करता, म्हणजे नोटांचा वापर न करता एका बँकेतून दुसऱ्या बँकेत मुद्रेच्या स्थानांतरणाची प्रणाली होय. एका बँकेतून स्टेट बँकेमधून सेंट्रल बँकेमध्ये, स्टेट बँकेमधून सेंट्रल बँकेमध्ये किंवा स्टेट बँकेतून महाराष्ट्र बँकेमध्ये किंवा स्टेट बँकेतून युनियन बँकेमध्ये, एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये नोटांचा वापर न करता, पैशाचा वापर न करता, पत्रमुद्रांचा वापर न करता पैसे पाठवण्याची प्रणाली म्हणजेच इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण होय. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण ही संगणक आधारित प्रणाली आहे. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणालीचा उपयोग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पूर्ण करण्यासाठी होतो. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण हे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैशाचे स्थानांतरण करण्याचे माध्यम होय. म्हणजे इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणामुळे फक्त एका बँकेतून दुसऱ्या बँकेतच नाही, तर एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये सुद्धा पैसे ट्रान्सफर करता येतात. यासाठी इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण कायदा पारित करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाची प्रक्रिया राबवली जाते. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रक्रियेचे 2 प्रकार आहेत. एक आहे प्रत्यक्ष जमा आणि दुसरा आहे स्वयंचलित बचत खाते आणि तिसरा आहे रोख कार्ड. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचे प्रकार यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रत्यक्ष जमा. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा पहिला प्रकार म्हणजे रोख रक्कम प्रत्यक्ष जमा करणे. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा उपयोग नियुक्त्याद्वारे, नियुक्त म्हणजे जो कोणी नोकरी देणारा व्यक्ती असेल, मालक व्यक्ती असेल, त्याच्याद्वारे त्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी केला जातो. काही वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांचे पेमेंट हे कॅश होत असत आणि त्यासाठी बँकेत जा, कॅश काढा, कॅश आणा, ते कर्मचाऱ्यांना द्या, अशा प्रकारची सर्व प्रक्रिया करावी लागायची. परंतु आता ह्या सर्व प्रक्रिया कराव्या लागत नाही. तर इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाच्या माध्यमाने कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत ते कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षपणे होत असतात. यासाठी कोणत्याही प्रकारची रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता नसते. नोकरी देणारा जो व्यक्ती आहे किंवा व्यवसायाचा जो मालक आहे तो त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा वापर करतो आणि कर्मचाऱ्यांना मेसेज येतो की तुमच्या खात्यामध्ये एवढे पैसे जमा झाले.
यासाठी कोणत्याही प्रकारची जी कॅश आहे त्या कॅशचा वापर केला जात नाही. तर अशा प्रकारे प्रत्यक्ष जमा होत असतील पैसे, तर हा इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा पहिला प्रकार आहे, प्रत्यक्ष जमा. त्यानंतर दुसरा प्रकार आहे रोख स्वयंचलित बचत खाते. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा दुसरा प्रकार म्हणजे स्वयंचलित बचत खाते हा होय. कारण बचत खातेधारकाला आपले व्यवहार करण्यासाठी प्रत्येक वेळेस बँकेत जावे लागत नाही. म्हणजे बचत खात्याचे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार सुद्धा इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाच्या माध्यमातून पूर्ण होत असतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे रोख कार्ड. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे रोख कार्ड, कॅश कार्ड हा होय. रोख कार्डाच्या साहाय्याने जोपर्यंत खात्यातील रोख रक्कम शून्य होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या खात्यातील रक्कम खर्च करू शकते. रोख कार्ड म्हणजे जसं ATM कार्ड, डेबिट कार्ड अशा या पद्धतीने, म्हणजे रोख कार्ड जर असेल आपल्याकडे, जसं ATM कार्ड असते, तर ATM कार्डाचा वापर, डेबिट कार्डाचा वापर आपल्या खात्यामध्ये रोख रक्कम संपेपर्यंत आपण त्या कार्डाचा वापर करू शकतो. त्या कार्डामधून पैसे काढू शकतो किंवा कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करून आपण पेमेंट करू शकतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे ATM. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे ATM होय. ATMचा ग्राहकांना सुद्धा फायदा होतो आणि बँकांना सुद्धा फायदा होतो आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त सोयी ATM धारकाला प्राप्त होत असतात. बँकांना सुद्धा त्याचे फायदे मिळत असतात. त्यानंतर पाचवा प्रकार आहे तो म्हणजे किरकोळ विक्रीचे दुकान, पॉइंट ऑफ सेल. हा देखील इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा महत्त्वाचा प्रकार आहे. पॉइंट ऑफ सेल या मशीनच्या साहाय्याने, पॉइंट ऑफ सेल म्हणजे काय की आपण एखाद्या दुकानात जातो आणि आपल्याकडे कॅश नसली तर कार्डाच्या माध्यमातून आपण पेमेंट करतो. तर हे कार्ड ज्या ठिकाणी ज्या मशीनमध्ये टाकलं जाते त्या मशीनलाच पॉइंट ऑफ सेल असं म्हणतात. या मशीनच्या साहाय्याने, पॉइंट ऑफ सेल ही एक प्रकारची मशीन आहे पेमेंट घेण्याची. तर या मशीनच्या साहाय्याने कार्ड पास करून आपल्या खात्यातून दुकानदाराच्या खात्यात, कारण कार्डामध्ये आपलं जे काही ATM कार्ड असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, त्या कार्डामध्ये पैसे असतात आणि तो कार्ड विशिष्ट खात्याचा असतो, म्हणजे विशिष्ट अकाउंट नंबर असते त्याला, आणि त्यामुळे आपल्या खात्यामधून त्या दुकानदाराच्या खात्यामध्ये पैशाचे स्थानांतरण कशा पद्धतीने होते? इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होते. याला सुद्धा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हणतात. हा सुद्धा इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा एक महत्त्वाचा असा प्रकार आहे. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण म्हणजे एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये आणि एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे स्थानांतरित करण्याची प्रणाली. जसं कर्मचाऱ्यांचे पगार होतात, आता रोख पगार होत नाही तर कर्मचाऱ्यांचे जे पगार होतात ते इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाच्या माध्यमातून होत असतात. जो मुख्य व्यक्ती आहे त्या संस्थेचा किंवा मालक व्यक्ती आहे तो कुणाला किती पैसे द्यायचे किंवा कुणाचा किती पगार आहे ते बँकेला कळवत असतो आणि बँक तशा पद्धतीने त्या विशिष्ट व्यक्तीच्या खात्यामध्ये जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये तेवढी अमाऊंट ट्रान्सफर करत असतात. तर इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचे प्रकार सुद्धा आपण पाहिले आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचे काही फायदे आहेत. यालाच इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचे उपयोग असं सुद्धा म्हणता येते. यातील पहिला फायदा आहे तो म्हणजे वेळेची बचत. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वेळेची बचत. कारण इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाच्या माध्यमातून सर्व आर्थिक व्यवहार म्हणजे देण्याघेण्याचे जे काही व्यवहार आहेत
हे व्यवहार स्वयंचलित पद्धतीने पार पाडले जातात आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडले जातात आणि त्यामुळे या ठिकाणी फार वेळ वाट पाहावी लागत नाही आणि त्यामुळे वेळेची बचत होते. ग्राहकांना बँकेत जावं लागत नाही, बँकेत जाऊन पैसे काढावे लागत नाही, डायरेक्ट आपण व्यवहार करू शकतो. समजा एखाद्या दुकानात गेलो, एखाद्या मॉलमध्ये गेलो, त्या ठिकाणी आपण खरेदी केली. आपल्याकडे जरी रोख पैसे नसले तरी आपल्याकडे जर ATM कार्ड असेल तर ATM कार्डाच्या माध्यमातून आपण आपल्या खात्यातील पैसे त्या दुकानदाराच्या खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाच्या माध्यमातून ट्रान्सफर करू शकतो आणि यामुळे आपली बचत होते. एकतर आपल्याला बँकेत जावं लागत नाही किंवा कोणत्याही ATM मशीनमध्ये जाऊन कॅश काढण्याची आवश्यकता नसते. आपल्याकडे ATM कार्ड असेल आणि दुकानदाराकडे पॉइंट ऑफ सेल नावाचं जर मशीन असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या वेळेची बचत होते, दुकानदाराच्याही वेळेची बचत होते, त्याची विक्री वाढते. तर अशा पद्धतीने पहिला फायदा आहे तो म्हणजे वेळेची बचत. त्यानंतर दुसरा फायदा होतो इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा, तो म्हणजे कमी खर्चिक. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणामुळे साधन सामग्री आणि व्यवस्थापनाचा खर्च कमी येतो. कारण इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणामुळे बँकेतील गर्दी कमी होते. बँकेला कमी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते, कारण बँकेमध्ये गर्दी कमी झाल्यामुळे जास्त कर्मचाऱ्यांची बँकेला आवश्यकता नसते आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता नसल्यामुळे, जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता नसल्यामुळे त्यांना पगार सुद्धा द्यावा लागत नाही. म्हणजे पगार सुद्धा बँकेचा वाचतो, म्हणजे पैसा वाचतो. पगार हा संचालन खर्चामध्ये येतो. सॅलरी, कर्मचाऱ्यांना जी सॅलरी द्यावी लागते ती संचालन खर्चामध्ये येते आणि अशा प्रकारचा जो खर्च आहे तो खर्च यामुळे कमी होतो आणि त्यामुळे बँकांचा नफा वाढत असतो. त्यानंतर तिसरा फायदा होतो तो म्हणजे त्वरित शोधन. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा एक अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाद्वारे त्वरित शोधन केले जाते, म्हणजे ताबडतोब शोधन केले जाते आणि इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणामुळे रोख प्रवाह व्यवस्थित सुरू राहतो. रोख प्रवाह म्हणजे जे काही पेमेंट करायचं असेल किंवा जमा करायची असेल, इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणामुळे रक्कम जमा सुद्धा केली जाते आणि डेबिट सुद्धा केली जाते, डेबिट आणि क्रेडिट सुद्धा केली जाते. जशा प्रकारचे व्यवहार असतील तशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाच्या माध्यमातून पैसे जमा करण्याचे आणि पैसे काढण्याचं काम केलं जात असते. त्यानंतर चौथा फायदा होतो तो म्हणजे लेखे तपासण्याची आवश्यकता नसते. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणामुळे झालेल्या व्यवहारांच्या नोंदी ठेवणे आणि लेख्यांची तपासणी करणे याची आवश्यकता राहत नाही. कारण जे काही व्यवहार होत असतात इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाच्या माध्यमातून, त्याच्या ज्या नोंदी आहेत त्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच ठेवल्या जातात. आपण एखाद्या दुकानातून वस्तू खरेदी केली आणि डेबिट कार्डाद्वारे जर पेमेंट केलं तर त्याची नोंद इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच ठेवली जाते. आपण बँकेत जाऊन पासबुक प्रिंट केलं तर त्याची नोंद येते की आपण कोणत्या दुकानातून काय खरेदी केलं, किती रुपयाचं खरेदी केलं, ते सगळं त्या ठिकाणी येत असते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच त्याच्या सर्व नोंदी केल्या जातात आणि त्यामुळे लेखे तपासण्याची फारशी आवश्यकता राहत नाही. त्यानंतर पाचवा फायदा होतो तो म्हणजे मोठ्या प्रमाणात उपयोग. आज इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा मोठ्या प्रमाणात व्यक्ती, व्यापारी आणि ग्राहक उपयोग करू लागले आहेत आणि त्यामुळे याचा फायदा सुद्धा त्यांना मिळत आहे. व्यापारी, ग्राहक, बँका या सर्वांना इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा फायदा मिळत आहे. विविध कर्मचारी, त्यांना काम देणारे व्यक्ती, उद्योजक, मालक, कारखानदार, व्यवस्थापक या सर्वांना इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा आज मोठ्या प्रमाणावर फायदा मिळत आहे. त्यानंतर शुल्काचे प्रमाण कमी. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण या सेवेचा वापर करण्यासाठी विशिष्ट शुल्क आकारले जाते.
परंतु आज स्थानांतरण शुल्काचे प्रमाण फार कमी झाले आहे. आता काही बँका अशा प्रकारचं शुल्क आकारत आहेत. अकाउंट मेंटेन करण्याचं शुल्क, खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध, 3 किंवा 4च वेळा तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता, त्यानंतर पैसे काढलं तर शुल्क आकारलं जाईल, अशा प्रकारचे जे काही शुल्क आहे ते आकारले जात आहेत. परंतु इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण या सेवेचा वापर करण्यासाठी शुल्क आकारले जाते, परंतु ते शुल्क सुद्धा कमी झालेलं आहे. परंतु आज मात्र आपण जर विचार केला तर अशा प्रकारच्या अनेक बँकांनी शुल्क आकारायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर उपभोक्त्यांच्या संख्येमध्ये वाढ. वर्तमान काळात इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाच्या सोयीचा फायदा अनेक ग्राहक, अनेक उपभोक्ते घेत आहेत. आणि अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाच्या सोयीचा फायदा घेणाऱ्या उपभोक्त्यांची संख्या कितीतरी पटीने वाढलेली आहे. आणि उपभोक्त्यांची संख्या वाढल्यामुळे त्या उपभोक्त्यांना तर फायदा होतोच, त्याबरोबरच व्यापाऱ्यांना, बँकांना सुद्धा फायदा होतो. कारण इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा वापर करणारे ग्राहक वाढल्यामुळे ते निश्चितच वस्तूंची खरेदी करतील. वस्तूंची खरेदी केल्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल, बँकेला फायदा होईल. अशा प्रकारे उपभोक्त्यांच्या संख्येत वाढ हा सुद्धा इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा एक अतिशय महत्त्वाचा असा फायदा आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणालीचे जसे फायदे आहेत, तसेच इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणालीचे काही तोटे सुद्धा आहेत. त्यामधील पहिला तोटा आहे तो म्हणजे नवीन वापरकर्त्यांसाठी कठीण. जे नवीन वापरकर्ते आहेत, नवीनच वापर करणारे व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणालीचा वापर करणे कठीण आहे. परंतु ही बाब जे अशिक्षित व्यक्ती असतील त्यांच्यासाठीच कठीण आहे, बाकी व्यक्तींसाठी कठीण नाही. एकदा जर ती बाब शिकली तर फारसं काही कठीण नाही. त्यानंतर दुसरा दोष आहे तो म्हणजे मर्यादित वापर. कारण इंटरनेटची मोठ्या प्रमाणावर गरज आहे आणि आपल्या देशामध्ये इंटरनेटचं प्रॉब्लेम आहे. इंटरनेटची जी स्पीड आहे त्याचं प्रॉब्लेम आहे. पायाभूत सोयीसुविधांची वानवा आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाचा वापर हा मर्यादित प्रमाणात होतो. आज आपला देश हा खेड्यांचा देश आहे. अनेक गावं, खेडे आहेत आपल्या देशामध्ये आणि त्या ठिकाणी बँकाचीच सोय नाही तर इंटरनेट आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण याची सुद्धा सोय नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सोयी मिळवण्यासाठी ग्राहकांना शहराच्या ठिकाणी यावं लागते. गावातील व्यक्तींना शहराच्या ठिकाणी यावं लागते आणि प्रत्येक वेळेस शहराच्या ठिकाणी येणं शक्य नसते. आता आपण गावातला जर विचार केला तर गावातल्या व्यक्तीकडे किंवा दुकानदाराकडे कुठे पॉईंट ऑफ सेलची मशीन असते, कुठे स्वाईप मशीन नसते आणि त्यामुळे जर आपल्याला पैसे काढून आणूनच ते व्यवहार करावे लागतात, म्हणजे रोखीनच ते व्यवहार करावे लागतात. तर अशा प्रकारे मर्यादित वापर हा सुद्धा EFTचा एक दोष आहे. त्यानंतर तिसरा तोटा आहे तो म्हणजे चोरीची शक्यता आहे. आपलं खातं किंवा आपला जो पिन नंबर आहे तो चोरीची शक्यता असते. बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी ATMचं मशीन असते त्या ठिकाणी सुद्धा बरेच असे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत की तुमचा जो कार्डची जी माहिती आहे, ATM कार्डची माहिती, ती हॅक केली जाते. त्या ठिकाणी छुपे कॅमेरे लावले जातात ATMच्या ठिकाणी आणि म्हणजे ATM मशीन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी छुपे कॅमेरे लावले जातात आणि जेव्हा आपण पैसे काढतो त्यावेळेस आपली माहिती चोरली जाते. ATMचा नंबर चोरला जातो, पिन चोरलं जाते आणि त्याचा गैरवापर केला जातो आणि आपल्या खात्यातील जे पैसे आहेत ते लंपास केले जातात. तर अशी सुद्धा भीती या ठिकाणी असते. त्यानंतर असुरक्षितता. बरेच अशिक्षित व्यक्ती, कारण आपल्या देशात अशिक्षितांचं प्रमाण पण आहेच आणि त्यामुळे त्यांना सुद्धा असे व्यवहार करताना सुरक्षितता वाटत नाही आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणालीचा वापर करणे
किंवा याचा वापर आहे हा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत नाही. त्यानंतर ट्रान्झॅक्शन फेल्युअर. अनेक वेळेस आपण बँकेत गेलो तर लिंक नसते, ट्रान्झॅक्शन फेल्युअर अशा प्रकारचं स्थिती असते. आणि ट्रान्झॅक्शन जर फेल झालं तर त्यामुळे ग्राहकाला सुद्धा काही काळ मानसिक तणाव सहन करावा लागतो. एखादा ट्रान्झॅक्शन केला आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाच्या पद्धतीने, आणि जर त्यामध्ये काही गडबड झाली, एखाद्या वेळेस अकाउंट नंबर जर चुकला आणि चुकीनं दुसऱ्याच्याच खात्यात पैसे गेले, तर आपण त्या ठिकाणी बँकही काही करू शकणार नाही आणि ग्राहकही काही करू शकणार नाही. तर अशा प्रकारे काही वेळेस व्यवहार होऊ शकतात. त्यानंतर बँकेची सर्व्हर डाऊन असते. म्हणजे नेहमी नसतं, परंतु ज्या वेळेस आपल्याला काम असतं महत्त्वाचं, त्यावेळेस आपण जर बँकेत गेलो तर गर्दी पण असते आणि बँकेचे सर्व्हर पण डाऊन असते, आणि ज्यामुळे आपलं काम होत नाही. त्यानंतर थर्ड पार्टी तुमचे अकाउंट वापरू शकते. आपली माहिती हॅक करून, चोरी करून तिसरा व्यक्तीसुद्धा आपलं अकाउंट वापरून आपल्या खात्यातील पैसे लंपास करू शकतो. त्यानंतर कोणीही नोटिफिकेशन पाठवू शकतो. नोटिफिकेशनचाच जमाना आहे. कोणतंही नोटिफिकेशन, कोणतंही ॲप घ्या, कोणतंही काही घ्या, नोटिफिकेशन हा असतेच. आणि इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा नोटिफिकेशन कोणीही पाठवू शकतो, आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणालीचा वापर हा मर्यादित प्रमाणात केला जातो. असं असलं तरी इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणालीचे काही फायदे आहेत आणि दोष पण आहेत. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणालीमध्ये काही तोटे जरी असले तरी आजही, कारण लॉकडाऊनची परिस्थिती आहे, आजही मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणालीचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण प्रणाली म्हणजे काय, त्याचे फायदे आणि त्यामध्ये असणारे दोष, त्याचे प्रकार, या सर्व बाबी आपण आजच्या क्लासमध्ये